आज आपण इयत्ता 9वीचा आपला जो 6वा पद्य आहे, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं हे पद्य आहे, यांची ही कविता आहे. या कवितेचं नाव आहे, या झोपडीत माझ्या. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव जर का आपल्याला माहिती असेल, तर त्यांचं नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. यांचा जन्म 1909 मध्ये आणि मृत्यू 1968 मध्ये झालेला आहे. तर संत कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपण सगळे त्यांना ओळखतोच. अतिशय मोठे कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून देशभक्ती, अहिंसा आणि आत्मसंयम यांचा पाठ त्यांनी दिला. गावागावामधून त्यांनी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केली आणि त्या कार्याबद्दल जनतेनेच त्यांना राष्ट्रसंत अशी उपाधी दिली. त्यांनी अनुभव सागर, भजनावली, सेवाधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी शिक्षण, भेदाभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयीचं कडकडीचं आवाहन त्यांनी करणारा, हा अज्ञानी असणारा पण जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा असा हा संत कवी. त्यांनी लिहिलेली जी ग्रामगीता आहे, ही ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी अगदी आदराने वाचला जातो. मग या कवितेमध्ये बघा, या झोपडीत माझ्या या कवितेमध्ये ते काय सांगतात की सुख आणि आर्थिक सुबत्ता याचा काही संबंध नसतो. बघा, तुम्ही श्रीमंत असलात म्हणजे तुम्ही सुखी आहात का, असं काही होत नाही. सुख हे गरीब श्रीमंत असा भेदभाव मानत नाही. कारण सुख आणि दुःख ही मानवी मनाच्या भावभावना आहेत. पैशाशी याचा काहीही संबंध नाही. बघा, लहानशा झोपडीमध्ये शांती सुखाचा अनुभव व आनंद कसा मिळतो याचं वर्णन बघा. तुम्ही अगदी महालात जरी राहत असलात तरी सुख म्हणजे तुम्ही सुखी आहात असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही महालात राहत असलात तरी तुम्ही सुखी होतात असा नाही. एखादा गरीब सुद्धा त्याच्या झोपडीमध्ये खूप आनंदाने आणि सुखाने आणि समाधानाने राहतो, अशी आपली या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. झोपडीमध्ये सुद्धा सुख, शांती आणि आनंद नांदत असतो. उलट ते म्हणतात की महालामधली सुखे ही झोपडीतही प्राप्त होतात. अशा प्रकारे या झोपडीचं वैभव अतिशय साध्या शब्दामध्ये तुकडोजी महाराजांनी आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मग आपण आता कविता सुरू करायची. तर ते म्हणतात, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आपण कविता वाचू आणि नंतर मग एक एक ओळीचं आपण स्पष्टीकरण बघू. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे बघावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाव नित्य गावे या झोपडीत माझ्या. प्रभु नाव नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. दारास नाही जोड्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. भीतीत न यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. बघा, या झोपडीचं वर्णन, या झोपडीचा गौरव
तुकडोजी महाराजांनी केलंय की बघा, आर्थिक सुबत्ता माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, मी जरी झोपडीत राहत असलो तरीही या झोपडीमध्ये मला जो आनंद मिळतोय, जे वैभव मिळतंय, जे सुख मिळतंय हे महालापेक्षा जास्त आहे, असं वर्णन या झोपडीत माझ्या या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेलं आहे. तर मग आता एक एक ओळ आपण याचं स्पष्टीकरण बघूया. पहिल्याच दोन ओळीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली. बघा, राजाला त्याच्या महालामध्ये तो झोपतो, त्या महालामध्ये तो असतो आणि त्या राजाला सर्व प्रकारची सुख त्याच्या महालामध्ये त्याला मिळतात. म्हणून राजाला जी जी सुख त्याच्या महालामध्ये राहून मिळतायत ती सर्वी सुख मला माझ्या झोपडीमध्ये राहूनही मिळतायत. बघा, महालामध्ये राहून राजाला जे जे आनंद होतो, जो जे सुख मिळतं, ते सर्व सुख, त्या प्रकारचा सर्व प्रकारचा आनंद मला माझ्या झोपडीमध्ये सुद्धा राहायला मिळतोय. या झोपडीमध्ये सुद्धा मी त्या सुखांचा उपभोग घेतोय. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. सौख्य म्हणजे आनंद, सुख किंवा वैभव, म्हणजे राजाला जे वैभव प्राप्त झालं त्याच्या महालामध्ये राहून तेच सर्व वैभव मला माझ्या झोपडीमध्ये प्राप्त झालंय, असं कवी म्हणतात. ते पुढे म्हणतात, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे. बघा, त्या झोपडीला छत नाहीये आणि आहे तर त्याचं तुटकं छत आहे. मग ज्यावेळेस मी झोपडीमध्ये झोपतो त्यावेळेस काय होतं, कुठे झोपतो, पलंगावर ते नाही, त्याच्याकडे पलंग पण नाहीये, म्हणून तो काय करतो, भूमीवरी झोप पडावे. बघा, जमिनीवरती झोपतो. आता जमिनीवरती झोपलं की तो त्याची नजर जाते आकाशाकडे आणि आकाशात त्याला काय दिसतं, तर तारे दिसतात, चांदण्या दिसतात. जे महालामध्ये झोपलेल्या माणसाला चांदणे दिसणार नाहीत, पलंगावरती झोपलेल्या माणसाला चांदणे दिसणार नाही, कारण की त्याच्यावरती छप्पर आहे, त्यात छत आहे. मात्र कवीला त्याच्या झोपडीमध्ये झोपल्यावरती म्हणतात की भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे. मग जमिनीवरती झोपल्यावरती ताऱ्यांकडे जेव्हा पाहतो त्यावेळेस मनामध्ये देवाचं नाव येतं आणि ते म्हणतात की प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पडून पडून त्या जमिनीवरती पडून पडून देवाचं, ईश्वराचं नाव घ्यावं, असं हे जे सुख आहे ते माझ्या झोपडीमध्ये मला प्राप्त होतंय. महालाची त्यांनी एक वर्णन केलंय, ते म्हणतात, पहारे आणि तिजोऱ्या. बघा, ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती त्यांना रात्री झोप लागत नाही, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांना रात्री झोप लागत नाही, मग ते काय करतात, पहारे आणि तिजोऱ्या. बघा, त्यांच्या घराच्या आजूबाजू पहारे बसलेले असतात, त्यांच्या घरामध्ये संपत्ती ठेवण्यासाठी तिजोऱ्या असतात. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. बघा, इतक्या प्रोटेक्शन करून सुद्धा, इतके तिजोऱ्यामध्ये संपत्ती लपून सुद्धा जी चोरी होते ती त्यांच्याच घरात होते, श्रीमंतांच्याच घरात होते, महालातच चोरी होते. तुम्ही कधी असं ऐकलंय की एखादी झोपडी तोडून त्या झोपडीतलं सगळं घेऊन गेले? असं कधीच नाही. झोपडीमध्ये कधी चोरीच होत नाही, कारण की त्यांच्याकडे काही राहतच नाही. म्हणजे काय, जे पहारे लावले आहेत, जिथे तिजोऱ्या आहेत तिथेच चोऱ्या होतात. मग काय होतात, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. बघा, माझ्या दरवाजाला दरवाजा तर नाहीच आहे झोपडीला, पण दोरी सुद्धा लावल्या नाही, दोऱ्या सुद्धा लावल्या नाहीये, माझ्या झोपडीला दरवाजा पण नाहीये. त्याच्यामुळे मी निर्धास्तपणे माझ्या झोपडीमध्ये मी आनंदाने निर्धास्तपणे झोपतो. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हणजे काय, महालामध्ये तिजोरीतून धन साठवून ठेवलेलं असतं, त्यावरती सक्त पहारे लावलेले असतात, तरी सुद्धा तिथं चोऱ्या होतात. पण माझ्या या झोपडीमध्ये मला चोरांची भीती नाही. का, की माझे दरवाजे सताड उघडी असतात. माझ्या झोपडीला चोऱ्यांची भीती नाही. का चोऱ्यांची भीती नाही, का चोरण्या इतकी संपत्ती माझ्या झोपडीमध्येच नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्या झोपडीला पहारे लावण्याची किंवा माझ्या झोपडीमध्ये तिजोऱ्या बसवण्याची मला गरज नाही. जाता तया महाली मज्जाव शब्द येई. मज्जाव म्हणजे मज्जाव करणे. म्हणजे काय होतं, तर तिथं जाण्यासाठी अटकाव केला जातो की तिथं जाऊ नका, तिथं तुम्हाला थांबवलं जातं, तुम्हाला तिथं अडकवलं जातं, अडकाठी केली जाते. सगळे चांगले, सगळे तिथं ते तुम्हाला मज्जाव केला जातो, तुम्हाला तिथं अडकाठी केली जाते, तुम्हाला त्या महालामध्ये जाता येत नाही. जाता तया महाली मज्जाव शब्द आला, भीतीनं यावयाला या झोपडीत माझ्या. बघा, तुम्ही जर का राजवाड्यामध्ये जर का प्रवेश करायचा म्हटला तर तुम्हाला
त्या राजवाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते. अटकाव हा शब्द तुमच्या कानावर येतो. पण माझ्या झोपडीमध्ये मात्र तसं नाही. माझ्या झोपडीमध्ये तुम्हाला जर का यायचं असेल तर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नसावी. तुम्हाला हे माझं झोपडीचं दार नेहमी उघडं मिळेल. तुम्हाला केव्हाही माझ्या झोपडीमध्ये येता येईल, केव्हाही जाता येईल. म्हणजे काय, येण्या जाण्याची तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. पण तुम्ही जर का महालात गेलात तर मात्र तुम्हाला तिथं तुम्हाला मज्जाव मिळेल, तुम्हाला मिळेल. तुम्हाला तिथं अटकाव केला जाईल की इथं थांबा, आधी परवानगी घ्या, नंतरच मध्ये जा. पण माझ्या झोपडीत मात्र तुम्हाला येण्या जाण्याची कोणाशीही परवानगी घ्यायची गरज नाही, असं कवी म्हणतात. आता महालाचं त्यांनी वर्णन केलंय. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने. महाल म्हटला म्हणजे काय, तर तिथले जे बिछाने आहेत ते कसे आहेत, अगदी मऊ आहेत. कंदील श्यामदाने, बघा कंदील लावलेत म्हणजे काय, प्रकाशासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले आहेत. आणि श्यामदाने म्हणजे काचेचा दिवा, किंवा आपण आपल्या घरामध्ये जे झुंबर म्हणतो ना आपण त्याला, ते झुंबर त्या महालामध्ये असे लटकवलेले आहेत. म्हणजे काय, या महालामध्ये आर्थिक सुबत्ता आहे, अशी अतिशय चांगल्या चांगल्या वस्तू आहेत. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने. बघा या महालाचं वर्णन आहे. या मऊ मऊ बिछाने आहेत, कंदील लावलेले आहेत, श्यामदाने म्हणजे झुंबर लटकवलेले आहेत. आम्हा जमीन माने. बघा आम्हा जमीन माने, माने म्हणजे सन्मान. आम्हाला जमिनीचा सन्मान आहे. आमच्या घरामध्ये असे कंदील नाही, मऊ मऊ बिछाने नाही, श्यामदाने नाही, तर काय आहे, आम्हाला जमीन आहे. त्या जमिनीवरतीच आम्ही झोपतो आणि त्या जमिनीलाच आम्ही मान देतो, असं कवी म्हणतात. आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. आम्हाला ही जमीनच आमचा मान आहे, असं कवी म्हणतात. येता तरी सुखे या. बघा येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या. बघा कोणावरती बोजा नाहीये इथं यायचा किंवा जायचा. का, की या झोपडीमध्ये कोणीही प्रेमाने या आणि प्रेमाने जा. या झोपडीमध्ये ये जा करत असताना कोणाच्याही मनावरती दडपण येणार नाही. बोजा म्हणजे दडपण किंवा वजन. बोजाचा खरा अर्थ होतो वजन, पण इथं या कवितेमध्ये त्याचं येतं दडपण, की आमच्याकडे येताना म्हणजे माझ्या झोपडीमध्ये येताना तुमच्या मनावरती कोणत्याही प्रकारचं येणा जाण्याचं दडपण येणार नाही. तुम्ही यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात. म्हणजे काय, तर तुम्ही या झोपडीमध्ये येताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बोजा तुमच्या मनावरती राहणार नाही, असं कवी म्हणतात. पाहून स्वख्य माते. माझे माते म्हणजे काय, इथं माझे असं इथं अर्थ आहे. माते या शब्दाचा या ओळीमध्ये अर्थ आहे माझे. पाहून सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. बघा या माझं सौख्य पाहून, माझं हे सुख पाहून, जो देवांचा राजा आहे. कोण आहे देवांचा राजा, तर त्याचं नाव आहे इंद्र. हा देवेंद्र म्हणजे देवांचा राजा म्हणजे इंद्र. माझं हे सुख पाहून या इंद्र सुद्धा मनामध्ये लाजतो की या झोपडीमध्ये किती सुख आहे. हे सुख पाहून देवांचा जो राजा आहे इंद्र, देवेंद्र, हा सुद्धा लाजतो आणि माझ्या सुखाचा तो हेवा करतो. देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे. का, की माझ्या झोपडीमध्ये नेहमी सुख शांती असते. शांती सदा विराजे म्हणजे सुख शांती माझ्या झोपडीमध्ये, या झोपडीत माझ्या. अशा प्रकारे हा देवेंद्र सुद्धा माझ्या सुखाचा हेवा करतो, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या कवितेमध्ये सांगितलंय. अशा प्रकारे या झोपडीची महती या कवितेमध्ये या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितली. ते म्हणतात की एखाद्या राजाला राजमहालामध्ये जी सुख मिळतात ती सर्व सुख मला माझ्या झोपडीमध्ये मिळतात. या झोपडीमध्ये सगळं मला येथे सुख मिळतं. का, की या झोपडीमध्ये अंगणातल्या जमिनीवरती आरामात निजायचे आणि रात्री आकाशाकडे चांदण्यांकडे पाहत बसायचे. या ताऱ्यांकडे पाहण्याचं सुख मला या झोपडीमध्ये मिळतं. आणि मग या ताऱ्यांकडे पाहत असतानाच देवाचं भजन नेहमी गात मी या झोपडीमध्ये आनंदाने राहतो, असं कवी म्हणतात. महालांमध्ये तिजोऱ्यांमधून धन साठवून ठेवलेलं असतं. त्यावर सक्त पहारे आहेत.
तरी सुद्धा तिथं चोऱ्या होतात. पण माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, म्हणजे काय दरवाजेच नाहीत झाकणं. ती सतार उघडी असतात. माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, ती सतत उघडी असतात. माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही. कारण की चोरण्या इतपत संपत्ती माझ्याकडे नाहीच. त्याच्यामुळे मी माझ्या झोपडीला काही पहारे लावलेले नाहीत. राजवाड्यात जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तिथं परमिशन घ्यावी लागते, परवानगी घ्यावी लागते. अटकाव हा शब्द तिथे तुम्हाला येतो. मज्जाव असा शब्द तुमच्या कानावर येतो. माझ्या झोपडीत येण्याची भीती तुम्हाला वाटणार नाही. झोपडीमध्ये सर्व माणूस, ही माझी झोपडी आहे, ही सर्वांसाठी खुली आहे. कोणीही या, कोणीही बसा आणि केव्हाही जा. अशा प्रकारे या झोपडीचं मज्जाव हा शब्द माझ्या झोपडीमध्ये नाहीये. या झोपडीमध्ये सर्व माणसांचं मी खुल्या दिलाने स्वागत करतो. महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात. वरती कंदील लावलेले असतात. झुंबराने रोषणाई केलेली असते. पण माझ्या या झोपडीमध्ये जमिनीवरती झोपणे, पहुडणे हाच सन्मान आहे आणि धरती म्हणजे जमीन हाच माझा बिछाना आहे. माझ्या या झोपडीत कोणीही प्रेमाने या किंवा प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये जा करताना कोणाच्याही मनावरती कोणत्याही प्रकारचं दडपण येत नाही. या झोपडीमध्ये राहण्याचं सुख पाहून, माझ्या या झोपडीत असलेलं हे जे सुख मी जेव्हा पाहतो, तेव्हा जो देवांचा राजा आहे देवेंद्र, याला सुद्धा त्याच्या मनामध्ये त्याला तो लाजतो आणि तो म्हणतो की या झोपडीत किती सुख आहे, किती समाधान आहे, किती शांती आहे. तो लाजतो आणि माझ्या सुखाचा तो हेवा करतो. माझ्या झोपडीमध्ये नेहमी सुख शांत नांदते. म्हणून या झोपडीचं वैभव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या या झोपडीत माझ्या नावाच्या कवितेमधून आपल्या समोर त्यांनी हे मांडलेलं आहे. आता ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा. आणि या कवितेबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला जरूर विचारा. तर आजची कविता आपण इथं थांबूया आणि तुमच्या शंका तुम्ही मला विचारू शकतात. तर ठीक आहे, थांबूया. तर जय हिंद.